काय करली सोनाली? हे शिळ्या पोळ्याचे पोहे चुरमा. ठीक आहे. कांदे कांद्याचे नाही हो. हा कांदा कापायला लागले चुरमा बनवायसाठी. ही पोळी पोळे काय रात्रीचे बारीक करून घेतले. कशातून बारीक केले? मिक्सरमधून. मिक्सरमधून केले. काय करायचं त्याचं? चुरमा पोहे पोह्यासारखे शेंगदाणे वगैरे टाकून, कांदा कापून, हळद मीठ टाकून, जिरे वगैरे टाकून असंच का? हो. तर सुप्रभात सर्वांना. तर मित्रांनो, सोनाली आज बनवायला लागली सकाळी सकाळी चुरमा. आपले जे शिळ्या पोळ्या असतात त्या मिक्सरमधून काढायच्या, बारीक करायच्या आणि त्याचे आपण जसे पोहे बनवतो तसे त्याचे पोहे बनवायचे. त्याला चुरमा म्हणतात, पोहे म्हणतात, चुरमा म्हणतात. आपल्या पद्धतीने जे म्हणता येईल, जे सोयीस्कर असेल ते म्हणतात. तर बघू आपण सोनाली कशी पोहे बनवते, शिळ्या पोळ्यांची चुरमा बनवते. तर बनवल्याच्या नंतर टेस्ट पण करून बघूया आपण. ठीक आहे, बघू आपण आता. इकडे तेल टाकलं का? आणि इकडं कांदा कापला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरीला काही काही भागात सांबार पण म्हणतात. विदर्भात जास्त सांबार म्हणतात तिला. काय सांबारच म्हणतात? हो, सांबारच. हां, सांबार. विदर्भात कोथिंबीरीला सांबार म्हणतात, आमच्या भागात. तर आम्ही इकडे विदर्भ आणि मराठवाड्याच्या बाँड्रीवर आहे. आम्ही मराठवाड्याचे बाँड्रीवर म्हणजे आम्ही इकडे आहे, अलीकड विदर्भाच्या बाँड्रीवरच आहे आमचं गाव. शेवटचं गाव म्हणजे आम्ही सध्या जिथे राहतो ते, आहे का नाही सोनाली? तर सांबार अशा पद्धतीने छान चिरून घ्यायचा. कोणाला सांगायची गरज नाही मला कसा चिरायचा, सर्वांना माहितीच आहे. कांदा चिरायचा, कोथिंबीर चिरायची, मिरची चिरायची. पुढे तापली असेल ना आता. शेंगदाणे आहेत का? शेंगदाणे घेणार आहे का? शेंगदाणे नाही टाकले तर मग काय टाकलं? शेंगदाणे पाहिजेच चुरम्यामध्ये, पोळ्यामध्ये. मिरच्या जास्त होतील का नाही म्हणा? बस तिखट पण किती काय? काय शेंगदाणे? हां, काय करत होते? काय करत नव्हते? म्हणजे शेंगदाणे कमी राहिले ना. तर इकडे टाकली आता मोहरी. बघू शकता मोहरीचा कसा आवाज यायला, तडतड तडतड तड टाकल्यावर आला होता. इकडं काय आहे ते? तर हे आहे जिरे. आला बघू शकता, जिरे टाकते. जिऱ्याचा पण आवाज आला. तर इकडे शेंगदाणे आहेत, शेंगदाणे पण टाकून घेतले. कांदा टाकायचं राहिलं ना आधी, सगळं टाकलं. काय पाहिजे? फक्त कांदा टाकून घेऊ आता. कांदा टाकला कांदा, बघू शकता. मोहरीचा आणि जिऱ्याचा छान वास आला. चुरमा प्रोसेस इकडे बनत आहे चुरमा. आणि इकडे शेफ आहे सोनाली खरात. सोनाली बनत आहे चुरमा, शिळ्या पोळ्यांचा चुरमा. आणि इकडे आता शेफ तेल टाकत आहेत.
कॅटलीमध्ये इकडे याच्यात उरलेलं थोडंसं तेल याच्यात पण टाकून दिलं शेफने. तर याच्यामध्ये आहे तेल, मोहरी, जिरा, कांदा, शेंगदाणे आणि त्याच्यानंतर जाईल त्या मिरच्या, कोथिंबीर. तर आता मिरच्याची बारी आली. मिरच्या पण गेल्या आता तेलामध्ये पोहायला, बघू शकता. तर फायनली आपल्या मिरच्या आल्या जातात तेलामध्ये पोहायला ते. आणि त्याच्यानंतर हळद वगैरे टाकून घेतली त्याच्या सुरम्यामध्ये. आणलंय हळद, मीठ. हे मीठ, इकडं हळद, असा लसूण. लसूण आधी सोडलं नाही का? नाही, हो लक्ष नव्हतं राहिलं. समज राहिलं. तर लसूण टाकायचं राहिलं होतं, सोनाली पण सोलायचं राहिलं होतं. तर अचानक लक्ष आलं म्हणून आता घेतला पटकन, सोळा हातावरती. आणि आता खलबत्त्यामध्ये थोडंसं आबडधोबडं कुटायचं, लगेच टाकून द्यायचं. तर हा बघा लसूण, आता लसूण टाकला आहे. तर लसणाला पण आपण छान त्याच्यामध्ये तळू देऊ थोडंसं. आणि त्याच्यानंतर बाकीचं चुरमा वगैरे टाकू. तर आता कोथिंबीरची बारी आली, बघू शकता. कोथिंबीर गेली आता स्विमिंग पूलमध्ये पोहायला. तुलामध्ये पाणी कमी आहे, म्हणजे तेल. आता हळद टाकायची. तर बघू शकता आता हळद टाकली आहे. इकडे त्याच्यामध्ये पोहे टाकून दिले सोनालीने आधीच. जरा थोडंसं बाहेर गेलो होतं. सुरमा खोला ना, खोलायला काय लागतं ते कोरचं आहे, खोला ना खालचं. तर इकडे चुरमा पोळ्याचा चुरल्याला याच्यामध्ये टाकून दिला आधीच मॅड सोनालीने. मी थोडंसं बाहेर गेलो होतं, जस्ट आत्ता थोडंसं बाहेर गेलो होतं. तर लगेच तिने टाकून दिले. ते लक्षात पाहिजे होतं ना आवाज द्यायचा. तर ठीक आहे, तेवढं मिस झालं टाकताना. तर बघू शकता मित्रांनो, आपले सुरमा कसा दिसतो आता. सुरमाला छान असा कलर आला हळदीचा, आणि दिसायलाही छान दिसतोय ना. आता टाकलं आहे वरून मीठ चवीनुसार. तर थोड्याच वेळात चुरमा बनवून तयार होणार आता. तर 2-4 मिनिटात. चुरमा दिसायला तर छान दिसायला लागला वरून खूपच. त्याचा चेहरा खूपच सुंदर दिसत आहे आता. पण मग चवीला कसा झाला आहे ते पण बघू आपण टेस्टला झाल्याच्या नंतर. तर चुरमा बनवला आहे सोनालीने, आणि आता आपण बघू टेस्ट करून. आता मी बघतो, सांगतो तुम्हाला. या मित्रांनो, तुम्हीही चुरमा खायला. चुरमा सोनाली दे मग मला टेस्ट करायला. खूप छोटी प्लेट झाली ती तेवढीच आहे का? तर आता आपण चुरमा टेस्ट करून बघू. पोहे, शिळ्या पोळ्यांचे पोहे, चुरमा. चमचा एक किती घेऊ? 1 चमचा घेतो. हे तर आता
सोनालीकडे देतो मी मोबाईल. हां चालू आहे का? हम्म. तर या मित्रांनो चुरमा खायला आपल्या शिळ्या पोळ्यांचा चुरमा म्हणजेच पुरे खूपच छान आणि अप्रतिम झाले. तर या चुरमा पण आपल्याला आवडतो नक्कीच कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा. आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.